कटाची आमटी अशी पाहिजे की घाम फुटला पाहिजे पण हात थांबला नाही पाहिजे। आज मी बनवते होळी स्पेशल झणझणीत कटाची आमटी, अगदी गावाकडच्या चवीची। खूप सोपी रेसिपी आहे, अगदी कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यांमध्ये ही बनवून तयार होते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरुवात करूया। अर्धी वाटी खोबरं घेतले आहे उभे काप करून, तसेच 2 कांदे घेतलेले आहे ते सुद्धा उभे चिरून घेतलेले आहे। लसूण घेतलेला आहे 10 ते 12 पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 चमचा धने, कोथिंबीर, इथे मी मिरे घेतले आहेत 2 ते आणि तेजपान आपल्याला नंतर लागणार आहे, ते आपल्याला मसाल्यामध्ये भाजायचं नाही। तर इथे मी सर्व मसाला भाजून घेतलेला आहे। बघू शकता कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, धने, काळी मिरी आणि बाजा म्हणतात आमच्या इकडे, तुम्ही याला काय म्हणता मला माहिती नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा। तर तो मसाल्यामध्ये मी वापरलेला आहे थोडासा। ते आपल्याला खोबरं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी बारीक असं होतं ते। सगळ्या मसाल्यांसोबत वाटायला गेलं तर ते लवकर बारीक होत नाही, त्यामुळे अगोदर खोबरं वाटून घ्या, त्यानंतरच बाकीचे राहिलेले मसाले त्यामध्ये टाकून आणि थोडंसं पाणी घालायचं आणि कोथिंबीर घालायची आणि हे सर्व वाटून घ्यायचं आहे। अगदी बारीक फाईन पेस्ट करायची आहे आपल्याला त्याची। बघू शकता इथे मसाला सुद्धा आपला छान असं वाटलेला आहे। हरभऱ्याची डाळ आहे, आधीच मी पुरणासाठी शिजवून घेतली होती आणि हे वरचं जे पाणी आहे त्यालाच आपण येळवणी किंवा कट असं म्हणतो। तर हे पाणी आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे। आणि ही जी डाळ आपण शिजायला घालतो पुरणाची, तर तीच डाळ आपण थोडीशी घेतलेली आहे, तर ती डाळ घ्यायची भाजून घ्यायची आणि ती सुद्धा आपल्याला वाटून घ्यायची आहे। भाजल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि त्यामध्ये आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये वाटून घ्यायची आहे, कारण याने खूप छान अशी टेस्ट येते आमटीला आणि दाटसरपणा सुद्धा येतो। आपण येळवणी तर टाकणारच आहोत, त्यामधील पाणी तर वापरणारच आहोत, पण एकदा ह्या पद्धतीने अशी तुम्ही डाळ त्यामध्ये टाकून बघा, खूप छान अशी टेस्ट लागते, अगदी चविष्ट अशी ही आपली आमटी तयार होते। ते बघू शकता डाळीवरचा कट सुद्धा मी या पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे, एवढा आपला कट निघलेला आहे। तर आता आपण फोडणी देऊन घेऊया। इथे मी कढई गरम करायला ठेवली होती, त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे, पाव चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडल्यानंतरच आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहे। यानंतर जिरे घालायचे, जिरे सुद्धा छान असे फुलू द्यायचेत। 1 तेजपान यामध्ये घातलेलं आहे आणि कढीपत्त्याची पानं घालायची आहे, आवर्जून घाला, खूप छान टेस्ट येते। आता यामध्ये जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला घालायचा आहे। तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे। मसाला छान परतल्यानंतर यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे आहे। यामध्ये घातलेला आहे लाल तिखट, अगदी किंचित अशी हळद घातलेली आहे, थोडीशीच घाला, जास्त घालू नका, आणि धने पावडर घातलेली आहे। तुम्ही साठवणीतला कोणताही मसाला वापरू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे अजून 1-2 मसाले तुम्ही यामध्ये ॲड केले तरी सुद्धा खूप छान अशी टेस्ट येते। घरगुती कोणतेही मसाले घाला। आता छान असे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे आहे। आता ही जी वाटलेली डाळ आहे ती यामध्ये घालायची आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी किंवा जास्त घाला। तुम्हाला जर खूप घट्ट हवं असेल आमटी, तर त्याप्रमाणे तुम्ही ही कमी जास्त करू शकता। आता ही जे आपण कट काढलेला आहे तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। छान असा सर्व मसाला एकजीव करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला गरमच पाणी यूज करायचं आहे, थंड अजिबात करू नका। गरम पाणी यूज केल्यामुळे आमटी खूप छान लागते, खूप टेस्टी आणि चविष्ट अशी ही आमटी होते। थंड पाणी चुकूनही तुम्ही यामध्ये वापरू नका। तर याची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर पातळ हवी असेल तर थोडं पाणी वाढवा आणि घट्ट हवी असेल तर पाणी टाकू नका। काहींना घट्ट आवडते तर काहींना पातळ आवडते, आमच्या घरी येळवणी ही घट्टच आवडते। आणि चवीनुसार मी यामध्ये मीठ सुद्धा घातलेलं आहे। त्यावरती झाकण ठेवायचं आणि मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे त्याला। मंद आचेवरती आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा, म्हणजे त्याला कट खूप छान येतो, म्हणजे तरी त्याला खूप छान येते। जसजशी ही शिजत जाते, उकळत जाते आमटी, तर जो वरचा फेस तुम्हाला दिसला होता तर तो फेस अगदी असा खाली बसला जातो, तर इथे बघू शकता तुम्ही। आणि थंड झाल्यानंतर तर आमटी एकदम अशी छान दिसते, त्याला तरीसुद्धा खूप छान अशी येते। बघू शकता तुम्ही इथे आपली तयार आहे होळी स्पेशल कटाची आमटी। आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हर्षदास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।